पुण्याहून थेट नेवार्क आणि परत. आमच्यासारखे लोक जाऊन जाऊन किती वेळा परदेशीत जाणार. आमची परदेशात जाण्याची सुरुवातच मुळी अगदी लागले नेत्र रे पहिलं तिरी म्हणण्यासारख्या वयात नसली तरी आम्ही शासकीय सेवेतून निवृत्ती घेतल्यानंतरच, आणि तीही केवळ आमच्या पुढील पिढीने परदेशात जाण्याचे धाडस दाखवल्यामुळे झालेले. त्यामुळे आणि शिवाय दुसऱ्या वेळी व्हिसा देताना त्या खिडकीवरील अधिकाऱ्याने तुम्ही फारच वेळा अमेरिकेस जाता बुवा असे म्हणून आम्हाला व्हिसा न देण्याचा दम दिल्यामुळे आता नाही पुन्हा असे होणार असे आश्वासन आम्ही देऊन बसलेलो. म्हणजे त्याच्या अगोदर तर त्या खिडकीवरील खडूस ललनेने तेवढ्याच कारणासाठी आम्हाला व्हिसा नाकारलेला होता. तेव्हा आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास अशी परिस्थिती निर्माणच झालेली. अर्थात त्यामुळे अगदी मोजक्या वेळीच आमचे अमेरिकेस जाणे घडते. म्हणूनच प्रत्येक भेटीतील किंवा प्रवासातील अनुभवही अगदी रोमहर्षक नसले तरी काही कारणामुळे तरी अगदी लक्षात राहण्यासारखे असावेत यात आश्चर्य कसले. 2018 अमेरिकेस जाण्याची मानसिक तयारी नसली तरी चिरंजीव दस्तूर खुद्द काही कारणांमुळे भारतात आल्यामुळे जाताना आम्हाला घेऊनच जायचे असा त्याने निश्चय केलेला व त्यासाठी यावेळी पहिल्यांदाच पुण्याहून थेट नेवार्क असे प्रवासाचे आम्हा तिघांचे तिकीटही त्याने काढलेले. त्यामुळे आता ते तिकीट वाया जाऊ नये म्हणून तरी अमेरिकेस जाणे प्राप्तच झाले. आत्तापर्यंत आमचे तिकीट नेहमी मुंबई ते नेवार्क असे. त्यामुळे पुणे मुंबई हा प्रवासाचा एक टप्पाच असायचा व बहुधा पावसाळ्यातच आमचे प्रयाण होत असल्याने पुणे मुंबई हा प्रवासच सुरळीत न होण्याचा प्रथमग्रासे मक्षिकापातः असा योग कधी दरड कोसळून तर कधी शेतकरी आंदोलन अशा विविध अडचणींनी साधला जायचा. कधी कधी तर चाकखुर्चीच्या अनुपलब्धतेमुळेही आमचे उड्डाण चुकते की काय अशी आशा बाळगून मी होतो. पण तरीही आमच्या सहचारिणीच्या तीव्र इच्छाशक्तीपुढे काही न चालून आम्ही नेवार्कपर्यंत पोचायचोच. यावेळी हा अडचणीचा पहिला टप्पाच टाळण्याची चतुराई आम्ही दाखवली होती. म्हणजे सरळ पुण्यातूनच आमच्या विमान प्रवासाची सुरुवात करायची संधी आता उपलब्ध झाल्यामुळे पुण्याहूनच थेट नेवार्क अशी प्रवासी योजना आम्ही केली होती. अर्थात या प्रवासातही मुंबई आम्ही टाळू शकत नव्हतोच आणि तेथेही चांगला 4 तासाचा मुक्कामही करावा लागणार होता. त्यामुळे अगदीच काळजी मुक्त प्रवास घडण्याचा योग याही वेळी आमच्या नशिबात नव्हता. कारण यंदाही त्या काळात वेधशाळेने पाऊस न पडण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे पुण्यात भरपूर पाऊस पडत होता. पुणे मुंबई मार्गावर दरडी कोसळून अथवा इतरही काही कारणाने वाहतूक कोंडी होण्याचा उपद्रव आम्हास न झाल्यामुळे त्याची उणीव भरून काढण्याचा पावसानेच चंग बांधला होता. आम्ही ज्या दिवशी निघणार होतो त्या दिवशी तर पाऊस अधिकच जोरात पडत होता. पण घरापासून लोहगाव विमानतळ एवढेच अंतर जायचे असल्यामुळे व प्रवासाची सर्व सूत्रे आमच्या मुलांवर व सर्व सत्ताधारी त्यांच्या मायवर सोपवून आम्ही म्हणजे मी बेफिकीर होतो. आमचे उड्डाण संध्याकाळी 5:30चे होते. पुण्याहून मुंबई व पुढे तेथे 4 तास थांबून नेवार्कचे जेट एअरवेजचे उड्डाण होते. पुणे विमानतळावर दुपारी 3:30च्या दरम्यान पोहोचावे म्हणून 2 गाड्या पुण्यातील चिरंजीवांनी सांगून ठेवल्या होत्या. पुणे सोडेपर्यंत सर्व व्यवस्थेचा तो सूत्रधार होता. जेवणखाण आटोपून आम्ही त्या 2 गाड्या दुपारी 1 वाजेपर्यंत येतील या अपेक्षेने सामान वगैरे आवरून बसलो. पण पावसामुळे त्या गाड्या जेथे गेल्या होत्या तेथून परतच आल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांचा येण्याचा विचार नाही असे कळले. शेवटी उबर, ओला वगैरेंना फोन केले. आमची घरची गाडी व आणखी कोणाची गाडी मिळते का याची चाचपणी झाली. अखेर 2 छोट्या गाड्या मिळाल्या. सुजितचे तो स्वतः, त्याची पत्नी व आमचा नातू असे 3 जण व आम्ही 2 व आमचे सामान या सगळ्यांना त्या अपुऱ्याच होत्या. पण कसे बसे माणसे व सामान यांचे नियोजन केले व लोहगाव विमानतळावर वेळेत म्हणजे 3:30ला पोचलो व सुटकेचा निश्वास सोडला. पण तेथेही आणखी एक अडचण उपस्थित होती. ती म्हणजे पावसाच्या अतिरेकामुळे विमानतळावरील संगणकाचा सर्व्हर बंद होता किंवा अतिशय मंद गतीने चालत होता. त्यामुळे आम्ही तेथे पोहोचून 1 तास झाल्यावरही फक्त 2 प्रवेश परवाने म्हणजे बोर्डिंग पासेस छापले गेले होते.
त्या गतीने सर्व प्रवाशांना बोर्डिंग पास मिळायला रात्रीचे 12च वाजले असते. एकदा संगणकाची सवय लागल्यावर हाताने काम करण्याची सवय सुटलेले विमानतळ कर्मचारी म्हणजे हाताने काम करायचे नसल्याने हातावर हात धरून बसले होते आणि अतिशय मंद गतीने बोर्डिंग पास देण्याचे काम चालू होते. चेन्नईचे उड्डाण आमच्याही बरेच अगोदर असल्यामुळे एका अधिकाऱ्यास शहाणपण सुचले व परवाने हाताने लिहून देण्यास त्याने फरमावले आणि कामास थोडी गती आली. हा इतका वेळ आम्हास रांगेत उभेच राहण्याची पाळी आली असती, पण सुदैवाने आम्हाला चाकखुर्च्या अगोदर मिळाल्यामुळे निदान रांगेत उभे राहून खडा पहारा देण्याचे आमचे काम टळले. हाताने काम करण्याची सवय सुटलेले कर्मचारी घाई गडबडीत सुजितचे नाव सुजित श्याम ऐवजी श्याम सुजित अशा ढोबळ चुका करत होते. शिवाय त्यानंतर चुकीची दुरुस्ती करण्याचाही इतका आळस की पुढील कर्मचाऱ्यापर्यंत तो परवाना तसाच पाठवून चुका करणारी ललना त्याला फोन करून चुकीची दुरुस्ती करण्याची सूचना देत होती. एकूण चटपटीतपणा जो काय असेल तो फक्त वेशभूषा आणि केशभूषा यातच. तरीही 2 तासांनंतर का होईना पण प्रवेश परवाने हातात पडून विमानात चढण्यासाठी आम्हाला रवाना करण्यात आले. विमान मुख्य इमारतीपासून बऱ्याच अंतरावर उभे होते व पाऊस 2018 मध्येही त्या दिवशी भविष्यात म्हणजे 2019 मध्ये पडणाऱ्या पावसाची चुणूक दाखवत होता. पण या बाबतीत आमची काळजी घेऊन विमानतळ कर्मचारी छत्र्या घेऊन उभे होते आणि त्या छत्र्याही अगदी ऐसपैस असल्यामुळे आम्ही अंगास पाण्याचा एक थेंबही न लागता विमानात शिरू शकलो. एवढ्या मोठ्या विमानात अगदी मोजके म्हणजे 20-25 प्रवासी होते. आमचे उड्डाण अगदी अर्ध्या तासाचेच असल्यामुळे एवढ्या प्रवासासाठी खानपान पुरवण्याची आवश्यकता जेट एअरवेजला वाटली नसावी आणि आम्हालाही तशी आवश्यकता नव्हती. मुंबईत 6:30ला पोहोचलो. आता 4 तास विमानतळावर बसायचे कारण पुढच्या उड्डाणाची वेळ रात्री 10:30 होती. आता 4 तास विमानतळावर इकडे तिकडे हिंडायचे. विमानतळावरच्या चहाची किंमत ऐकून धाडस झाले तर चहापान करायचे. अशा मनस्थितीत आम्ही असताना आमचा वेळ वाया जाऊ नये अशी सोय पुणेकर विमानतळ कर्मचाऱ्यांनी अगोदरच करून ठेवली होती. आमच्या चाकखुर्ची चालकांनी आमच्या अगोदरच्या उड्डाणाची माहिती असल्याने आता तुमचे सामान तुम्हाला पुन्हा परत घेऊन ते पुन्हा सामानाच्या चाळणीतून न्यावे लागेल असा इशारा दिला. हे चालक या सर्व गोष्टींना सरावलेले असल्यामुळे पुण्यात झालेल्या गोंधळामुळे जरी पुण्यात आमचे सामान पुढच्या उड्डाणाकडे वळवले जाईल असे आश्वासन दिले असले तरी तसे होत नाही असे त्यांनी अगदी खात्रीपूर्वक सांगितले आणि याचा प्रत्यय सामान ज्या मार्गाने पुढच्या उड्डाणाकडे नेले जात होते त्यातून आमची एक बॅगच बरोबर आमच्या चाकखुर्च्यांच्या समोरच येऊन पडल्यावर आम्हाला आला. अर्थातच ते सर्व सामान गोळा करून पुन्हा योग्य ठिकाणी नोंदणी पत्रक तयार करून ते योग्य ठिकाणी जाईल हे पाहण्याचा उद्योग करावा लागला व त्यात 2-3 तास व्यवस्थित व्यतीत झाले. आम्हा खुर्चीधारकांना काही काळ खुर्चीऐवजी विमानतळावरील स्वच्छतागृहे व आसनांचा लाभ घेणे एवढाच उद्योग त्या काळात करणे शक्य होते. त्यामुळे आमच्याबरोबरचे सर्व प्रवासी सामान वाहून नेणाऱ्या पट्ट्याजवळ थांबले व आपापल्या बॅगा घेऊन पुन्हा चेकिंगसाठी गेले. आमच्या मात्र उरलेल्या बॅगा गुल झाल्या होत्या, त्यामुळे त्या पुढच्या प्रवासास गेल्या असाव्यात असा समज करून घेण्यात फारसा अर्थ नव्हता. आम्ही मुंबईपर्यंत जेट एअरवेजने आलो होतो व पुढे नेवार्कला मात्र युनायटेडनेच जाणार होतो. त्यामुळे आमच्या चाकखुर्ची चालकांनीही आमचा ताबा त्या उड्डाणाच्या चाकखुर्चीवाल्यांकडे दिला व या हस्तांतरणानंतर बक्षिशी कुणाला द्यायची हा पेच आम्हाला पडला. पण तशी अपेक्षा त्यांनी न दाखवल्यामुळे आणि शिवाय आम्ही मुलाबरोबर जात असल्याचा फायदा घेऊन या गोष्टी आमच्या अखत्यारीत नाहीत असे दाखवले. त्यानंतर जेट एअरवेजला फोन लावल्यावर आमच्या उर्वरित बॅगा युनायटेडकडे गेल्या असाव्यात, पण त्या आमच्याच आहेत याची खात्री करून घ्यावी अशी सूचना मिळाली. त्याची खात्री सुजितने करून घेतल्यावर आमच्या एका बॅगेसह आम्ही युनायटेडच्या खिडकीवर विमानाचे प्रवेश परवाने म्हणजे बोर्डिंग पासेस घेतल्यावर पुन्हा सुरक्षा चाचणी वगैरे उपचार पार पडून आमची विमानात शिरण्याची वेळच आली व आत प्रवेश करेपर्यंत 11 वाजले व 11
2020ला वैमानिकाने धावपट्टीवर विमान हलवण्यास सुरुवातही केली. थोडक्यात मुंबईत द्रुतगती मार्गावरून विलंबित गतीने न जाता विमानाने अतिद्रुतगतीने जाऊनही आम्हास 1 तास उशीरच झाला होता. त्यामुळे मुंबई विमानतळावर आमचा वेळ कसा जाईल याची काळजी ही अशी घेण्यात आली. त्याचे श्रेय पावसास की बंद पडलेल्या आंतरजाल सेवेस की आणखी कोणाला द्यायचे याचा विचार करण्याचे आता कारणच उरले नाही आणि आता 15 तासांचा तुरुंगवास सुरू झाला होता. कमीत कमी खर्चात विमान प्रवास होण्याच्या दृष्टीने काढलेल्या तिकिटावर केलेल्या विमान प्रवासात आपण किती वेळा स्वच्छतागृहाकडे गेलो व खाद्यपेये किती वेळा पुरवली गेली म्हणजे तेही आपण त्या काळात झोपेच्या गुंगीत नसलो तर. या पलीकडे आपल्या आसनासमोरील पडद्यावर आपल्याला हवा असणारा एखादा चित्रपट पाहायला मिळण्याचा कपिलाषष्ठीचा योग कधीतरी आलाच तर त्या चित्रपटाचे नाव, एवढ्याच गोष्टी प्रवासानंतर लक्षात राहण्याची शक्यता असते. अशा प्रवासात एकदा एलिझाबेथ एकादशी तर एकदा पिकू पाहण्याचा योग आला होता. यावेळीही असाच काही योग येतो का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याचा विचार केला. माझ्या या योजनेत विघ्न येण्यास एक कारण घडले म्हणजे आधीच उल्हास, जे या म्हणीची पुनरावृत्ती कितीदा होणार कुणास ठाऊक, कारण आधीपासूनच सगळा उल्हासच होता. तर आधीच उल्हास तशातला प्रकार. कारण आश्चर्य म्हणजे समोर चित्रपट अथवा इतर गोष्टी दिसत असताना माझ्या समोरील गृहस्थाला आपल्या लॅपटॉपवर काहीतरी शोध घेण्याची उबळ आली. अर्थात त्याला माझी काही हरकत असण्याचे कारण नव्हते, पण त्याच्या लॅपटॉपचा प्रखर प्रकाश माझ्या डोळ्यांवर येऊन मला माझ्या पटलावर काही पाहण्याची किंवा ते न जमलेच तर झोप घ्यावीशी वाटली तर ती मिळण्याची शक्यता कमी झाली. सुदैवाने काही वेळाने त्याने तो नाद सोडला हे माझे भाग्य. तोपर्यंत सौने तिच्या पडद्यावर निम्मा चित्रपट पाहिलाही होता. त्यामुळे आता मला स्वतंत्र चित्रपट किंवा तत्सम काहीतरी शोधून पाहणे प्राप्त झाले. बेंड इट लाईक बॅटमॅन हा पाहिला एवढे तरी आठवते आणि बँक चोर अर्धवट पाहिला. मधून मधून झोप लागत असावी. यावेळी चाकखुर्चीवाल्यांनी मेहरबानी केली होती, म्हणजे अगदी पुण्यापासून जणू आम्ही चाकखुर्चीवरूनच प्रवास केला की काय असे वाटावे इतक्या तत्परतेने चाकखुर्च्या उपलब्ध होत होत्या. अर्थातच नेवार्कलाही तोच अनुभव आला. शिवाय तेथे चिरंजीव बरोबर असल्याने सामानाची अदलाबदल करायला सौला वाव नव्हता आणि चाकखुर्चीवाल्याला किती डॉलर्स द्यायचे हा यक्षप्रश्नही मनात नव्हता. सगळेच बरोबर असल्याने ओला कॅब लगेच मिळून आम्ही पहाटे 6ला घरी पोचलो देखील. सेवर्ड जोन्सन्स स्कल्पचर गार्डन. आमच्या नव्या व्हिसावर केलेल्या पहिल्या अमेरिका वारीतील या गार्डनला भेट हा लक्षात राहण्यासारखा अनुभव होता. हा शिल्पकार न्यू जर्सीमध्येच 16 एप्रिल 1930ला जन्मला. चित्रकलेपासून सुरुवात करून अतिभव्य शिल्प त्याने तयार केली. प्रिन्स्टनमधील हॅमिल्टनमध्ये 42 एकर इतक्या मोठ्या क्षेत्रफळावर अनेक वैशिष्ट्यपूर्ण शिल्पांचे हे प्रदर्शन होते व त्यातील शिल्प काही अतिशय प्रचंड तर बरीचशी इतकी हुबेहूब की त्या प्रत्यक्ष व्यक्ती किंवा प्राणी असावेत असे वाटावे. प्रदर्शनात शिरतानाच आमचे स्वागत करणाऱ्या व्यक्ती हे पुतळेच होते आणि खरेच आमचे स्वागत ते करत आहेत असा भास आम्हाला झाला. या प्रदर्शनातील मर्लिन मनरोचे शिल्प तसंच नर्सचं चुंबन घेणारा नाविक अनकंडिशनल सरेंडर हे त्या शिल्पाचे नाव. ही शिल्प जवळजवळ 8 मीटर उंचीची आहेत. त्या व्यतिरिक्त तशीच भव्य बरीच शिल्प आणि हुबेहूब आकाराची अनेक शिल्प अशी 270 शिल्प त्यावेळी प्रदर्शनात होती. मर्लिन मनरोचे शिल्प आम्ही गेलो त्या कालावधीतच तिथं ठेवण्यात आले होते व नंतर ते वॉशिंग्टनच्या दुसऱ्या प्रदर्शनात हलवण्यात येणार होते. एकूण 500च्या जवळपास शिल्प त्या संग्रहात असून त्यातील 270 आम्ही भेट दिली होती त्यावेळी मांडण्यात आली होती. ते प्रदर्शन अतिशय भव्य असल्याने एकावेळी पूर्ण पाहणे शक्य नसल्यामुळे 15 दिवसांनी पुन्हा एकदा गेलो तेव्हा काही शिल्प नवीन होती पण मर्लिन मनरोचं शिल्प अजून होतं.
प्रवेशद्वाराजवळ न्यूयॉर्क टाइम्स वाचणाऱ्या गृहस्थाच्या हातातील पेपरसुद्धा शिल्पाचा भाग असला तरी खराखुरा वाटतो. संपूर्ण प्रदर्शनाच्या वाटेवर अनेक प्रेक्षणीय फुलबागा, वृक्ष हे मात्र खरोखरीचे. तसंच वैशिष्ट्यपूर्ण रस्ते, जलाशय असून काही पुतळे मोठ्या दालनात तर मोठे उघड्या मैदानात असा तो परिसर सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 2 वेळा जमेल तेवढा पाहिला. सेवर्ट जॉन्सन्सच्या व्यतिरिक्त इतरही काही शिल्पकार व रंगकर्मींच्या कलाकृती त्या प्रदर्शनात ठेवण्यात येतात. 18 एप्रिल 1930 मध्ये जन्मलेल्या सेवर्ड यांचे मार्च 10, 2020 मध्ये निधन झाले. एडिसन टॉवर. 8-9 वेळा अमेरिकेस तेही एडिसन या गावी जाऊनही आम्ही एडिसन टॉवर मात्र पाहिला नव्हता. आम्ही त्या रस्त्यावरून अनेक वेळा जात येत होतो व प्रत्येक वेळा चिरंजीव आपल्याला एडिसन टॉवर बघायचा आहे असं म्हणायचा. शेवटी तो योग अचानक आला. तो सुद्धा अगदी शेवटच्या वारीत म्हणजे 2018 मध्ये. आम्ही आणखीनच कुठल्या तरी कामासाठी सकाळी बाहेर पडलो असताना परत येताना एडिसन टॉवरवरूनच येत असताना आपण इतक्या वर्षात राहूनही व इतक्या जवळ असून तो पाहिलाच नाही असे म्हटल्यामुळे उतरून ते स्थळ पाहणे झाले. तेथे एक संग्रहालयही असून त्यात एडिसनने लावलेल्या शोधांची छायाचित्रे, काही प्रतिकृती ठेवलेल्या होत्या. त्यामुळे एडिसनने तयार केलेला पहिला फोनोग्राफ म्हणजे ग्रामोफोन पाहायला मिळाला. विद्युत दीपासाठी त्याला अनेक प्रयोग करावे लागले. त्याच्यापूर्वीही अनेक जणांनी असे प्रयोग केले होते व त्या प्रयोगांमध्येच काय उणीवा आहेत याचा शोध घेत प्रथम कार्बन फिलामेंटचा वापर करण्याचा त्याचा प्रयोग यशस्वी झाला. 1879 मध्ये त्याने तयार केलेल्या त्या दिव्याची प्रतिकृती तेथे ठेवली आहे. लँकास्टर व आमिश फार्म. अमेरिकेतील आम्ही भेट दिलेल्या संस्मरणीय अशा स्थळात लँकास्टर व आमिश फार्म यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे. लँकास्टर पेन्सिल्व्हानिया स्टेटमध्ये असून एडिसनपासून खूप जवळ म्हणजे 162 मैल एवढ्या अंतरावर असून आम्ही सकाळी निघून कारने दुपारी 2:30 पोचलो. वाटेत जाताना देवी या नावाच्या भारतीय खाद्यपदार्थ मिळणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये फारच छान भारतीय जेवण मिळाले. फुलटन स्टीम बोट इन हे हॉटेल नावाप्रमाणेच बोटीच्या आकाराचे आहे. सभोवती जलाशय, त्यात मासे, बदके, कारंजे. जलाशयाच्या काठावर खुर्च्या ठेवून त्यावर बसून गप्पा मारण्याची सोय. बाजूस बालोद्यान, त्यात एक आजूबाजूला रम्य निसर्ग, जलाशय व आरामशीर खोल्या. या जलाशयातच बोटीच्या आकाराची ही इमारत आहे. समोरील रस्ता ओलांडून गेल्यावर खेळाचे बंदिस्त मैदान म्हणजे प्ले स्टेशन असून त्यात मिनी गोल्फ क्लब होता. त्यात 18 ठिकाणी केलेल्या बिळात आपला चेंडू घालवणे असा गोल्फचा प्रकार होता. वेगवेगळ्या रंगांचे चेंडू घेऊन आमच्या 5 जणांनी ती 18 बिळे संपवण्याचा प्रयत्न केला व अपेक्षेप्रमाणे अगदी वयोमान परत्वे नातवाचा पहिला व माझा शेवटचा नंबर लागला. याही बाबतीत सौवर मात करणे मला व त्याच्या सौवर मात करणे सुजितलाही जमले नाही. त्याच भागात एक छोटा धबधबा होता. एकूण पर्यटकांना वेळ कसा गेला हे समजणे अवघडच. शेवटी नाईलाजानेच तेथून परत स्टीम बोटकडे यावे लागले. दुसऱ्या दिवशी आमिष वस्तीकडे जाण्याचा बेत ठरला होता. आमिष अतिशय साधी राहणी, साधा वेश, कोणत्याही यांत्रिक अवजारांचा उपयोग न करणे या प्रकारच्या जीवनपद्धतीचे अनुसरण करणारी ख्रिश्चन जमात आहे. सर्वत्र रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्म वाढत असताना मार्टिन ल्यूथरसारखे त्यातील काही त्या तत्वांना विरोध करणारे निघाले व प्रोटेस्ट म्हणजे विरोध यावरून त्यांना प्रोटेस्टंट म्हणू लागले. असे ख्रिश्चन रोमन कॅथोलिकांना नकोसे झाले आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या देशात स्थलांतरित झाले. तसेच मेन्नो सायमन याचे काही अनुयायी स्वतःच मेनोनाइट चर्चचे सदस्य म्हणवून घेऊ लागले. जन्मतःच बाप्तिस्मा देण्याच्या पद्धतीस त्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांना ॲनाबाप्टिस्ट म्हणू लागले व त्यांना रोमन कॅथोलिक व प्रोटेस्टंट या दोन्ही चर्च मानणाऱ्या लोकांचा विरोध सहन करावा लागला आणि क्वचित प्राणासही मुकावे लागले.
त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या देशात परागंदा व्हावे लागले. 18व्या शतकाच्या प्रारंभी हे आमिष म्हणजे तुच्छ व्यक्ती या अर्थी अमेरिकेच्या पेन्सिल्व्हानिया या भागात स्थलांतरित झाले आणि अमेरिका हा देश स्थलांतरितांचाच असल्याने त्यांना तेथे त्यांची जीवनपद्धती राखून राहणे शक्य झाले. आमिष हा पेन्सिल्व्हानियामधील स्विस जर्मन व अल्सेशियन ॲनाबाप्टिस्ट जर्मनांचा एक समुदाय आहे. इराणमध्ये झोरोथ्रुस्ट्रचे अनुयायी म्हणजे पारशी लोक जसे मुस्लिम आक्रमणामुळे पर्शिया सोडून आले व भारतात स्थायिक झाले व आपल्या वेगवेगळ्या परंपरा चालीरीती जपून राहू लागले, तसाच काहीसा हा प्रकार. या चर्चचा जन्मतः बाप्तिस्मा देण्यास विरोध आहे, त्यामुळे बाप्तिस्मा 16 ते 23 वर्षे या वयात देण्यात येतो. आधुनिक अवजारांचा उपयोग न करणे यामुळे आम्ही उतरलो होतो त्या हॉटेलपासून फक्त काही किलोमीटर अंतरावर राहणारे हे लोक अजूनही वाहतुकीसाठी घोड्यांकडून ओढली जाणारी बग्गी किंवा टांगा वापरत होते. विजेचा वापरही न करण्याकडे त्यांचा कल आहे. त्यांच्या शाळा एकाच खोलीच्या असून 8व्या वर्गापर्यंतच शिक्षण दिले जाते. 2 आठवड्यातून एका रविवारी त्यांचे चर्च कोणाही एका सदस्याच्या घरीच भरवण्यात येते. कुटुंब नियोजनास त्यांचा विरोध आहे, त्यामुळे त्यांची संख्या बऱ्याच पटीने वाढत आहे. तेथे आमच्या कारने गेल्यावर मात्र कार सोडून बग्गीचा प्रवास आम्हाला करतच ती वसाहत पाहावी लागली. या घोडागाड्यात 10-12 जण बसू शकत होते. अशा घोडागाडी तळावरच आम्ही कार थांबवून घोडागाडीसाठी रांग लावून बसलो. आम्हाला तिकिटे व क्रमांक देण्यात आले होते. तिकिटे देणाराही एक आमिष म्हातारा होता व तिकीट देताना काहीतरी विनोदी बोलत होता. अर्थात अमेरिकन इंग्रजीच कळण्याची मारामार असलेल्या आम्हाला त्यातील विनोद कळणे अवघड होते. 4 घोडागाड्या होत्या, त्यापैकी एकीत आम्हा सर्वांना बसायला जागा मिळाली. यापूर्वी टांग्याचा प्रवास औरंगाबादला गेल्या गेल्या व सायकल रिक्षाचा प्रवास अमरावती व अंबेजोगाई येथे केला होता, त्याची आठवण झाली. बग्गीचा चालक मात्र तरुण व गमत्या होता व विनोदी भाषेत आम्हाला माहिती देत होता. त्याचे भाषांतर करून सुजित व सॅमी आम्हाला सांगत होते. अर्थात गावात यंत्रविरहित शेती, विद्युत दीपाशिवाय घरे अशा गोष्टी पाहावयास मिळाल्या. एका मोठ्या घराच्या वरच्या मजल्यावर आमिष जीवन पद्धतीचे दर्शन घडवणारे प्रदर्शनच होते. त्यात स्त्रियांचे, पुरुषांचे, लहान मुलांचे, वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, शेतीची अवजारे असे प्रकार पाहायला मिळाले. काही अनायास स्थलदर्शन. मुद्दाम जाऊन पाहिलेल्या स्थळांशिवाय पहिल्या भेटीत आम्ही 4 महिन्यातच परत आल्यामुळे आम्ही पाहू न शकलेला अमेरिकेतील एक सुंदर देखावा म्हणजे फॉल कलर्स. दुसऱ्या वारीपासून आम्ही बहुधा मे-जूनमध्ये जाऊन 6 महिने राहिल्यामुळे प्रत्येक वेळा कुठेही न जाता आम्हाला हे पाहता यायचे. सप्टेंबर महिन्यात झाडांच्या पानांना अतिशय मोहक लाल पिवळे रंग यायला लागतात आणि त्याचबरोबर पानं गळायला म्हणजे फॉलला सुरुवात होते. त्यामुळे या काळास फॉल सीझन असेच नाव आहे. आपल्याकडेही त्या काळात पिवळी होऊन झाडांची पानं गळतात, पण असे मोहक रंग त्यांना येत नाहीत. एडिसन किंवा अमेरिकेत सर्वत्रच असे रंग पालटतात. काही ठिकाणी ते अधिक सुंदर असतात. त्यामुळे आम्ही रस्त्यात फिरताना झाडांचे रंग पालटताना अनायासे पाहायला मिळायचे. अर्थात काही ठिकाणी अधिक मोहक रंग झाडांच्या पानांना येतात, तेथे तर नंतर मुद्दामही जाऊन आम्ही भेट दिली. पण नोव्हेंबर नंतर झाडांना एकही पान उरत नाही. त्यावेळी त्यांच्याकडे अगदी पाहवत नाही. झाडे म्हणजे उलटे खराटे असेच वाटू लागते. त्यातून सुटतात ती फक्त सुचीपर्णी वृक्ष. ख्रिसमस ट्री अशा झाडांपैकी एक असते, त्यामुळेच नाताळच्या दिवशी त्याची सजावट करतात. भारतातही काश्मीरच्या काही भागात ही रंगांची उधळण पाहायला मिळते म्हणण्याचे कारण आम्ही अमेरिकेला 8 वेळा गेलो पण काश्मीरला गेलो नाही. आमच्या पहिल्या वारीत आम्ही सप्टेंबरमध्येच परतल्याने फॉल काळात आम्ही परतलो होतो. त्यावेळी आम्ही हिडन व्हॅली ड्राईव्हला राहत होतो. तिथं प्रवेश करताना इतकी दाट झाडी होती की सुजितच्या घराच्या समोर उभे राहिल्यास फक्त हिरवागार पडदाच दिसायचा. पुढच्या वेळेस मात्र आमचा मुक्काम फेब्रुवारीपर्यंत तिथं असल्यामुळे
नोव्हेंबर अखेरीस त्या झाडांची सगळी पानं गळून एकदम पलीकडे पण एका बैठ्या घरांची वसाहत आहे हे दिसू लागले. पण सप्टेंबरपासून महिनाभर रंगांची उधळण पाहण्यासारखी असते. त्या काळात सूर्योदय उशिरा व सूर्यास्त लवकर होत असल्यामुळे पाने क्लोरोफिल हरितद्रव्य निर्मिती करू शकत नाहीत व त्यामुळे त्यांना येणारा हिरवा रंग न आल्याने त्यांचे मूळचे लाल पिवळे रंग उघडे पडून ही रंगांची उधळण दिसू लागते आणि ती पाहण्यासाठी कुठे जावे लागत नाही. रस्त्यांवरती आपोआपच दृष्टोत्पत्तीस पडते. पहिल्या वारीत मित्र झालेल्या श्री लोणकर यांच्या संकुलात बरेच गुजराती लोक राहत होते व ते भलतेच हौशी होते. त्यांचा मोठा मेळावा जवळजवळ दरवर्षी अटलांटिक सिटीला भेट देई व तेथील समुद्रकिनारा व विशेषतः कॅसिनो यांना भेट देई. त्यांच्या आग्रहावरून त्या मेळाव्यात आम्ही 2दा सामील झालो. पहिल्या वेळी एक अनपेक्षित प्रसंग घडला. आम्ही त्यावेळी हेदर ड्राईव्हला राहावयास गेलो होतो. अटलांटिक सिटीला जाणारी बस, आम्ही प्रथम ज्या हिडन व्हॅली वसाहतीत राहत होतो तेथेही मोठी गुजराती वस्ती होती, त्यामुळे बस तेथून निघणार होती. श्री लोणकरांच्या निरोपाप्रमाणे आम्ही सकाळी 8 वाजता तेथे पोहोचलो तेव्हा श्री लोणकर आलेले नव्हते. पण एक उंच गृहस्थ आम्हाला पाहून आमच्याकडे आले आणि आपण श्याम कुलकर्णी ना असे विचारू लागले. अर्थात आमचे होकारार्थी उत्तर ऐकून त्यांनी स्वतःची ओळख मी गुगळे अशी करून दिली. ते माझ्याबरोबर पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात 1 वर्ष शिकायला होते. अर्थात आम्ही 40-42 वर्षांनी भेटत असल्याने एकमेकांस ओळखणे शक्यच नव्हते. पण ते श्री लोणकरांचे शेजारी असल्याने व लोणकरांनी पूर्वकल्पना दिली असल्यामुळे त्यांनी मला हेरले. श्री व सौ लोणकरही नंतर आले. अटलांटिक सिटीत अनेक कॅसिनो म्हणजे जुगाराचे अड्डे आहेत व ते तेथे कायदेशीर उद्योग म्हणूनच चालवले जातात. आम्ही पुढे लास वेगसला गेलो होतो, तेथेही असेच कॅसिनो आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तेथे होते. पण अटलांटिक सिटीत आम्ही खास तेवढ्यासाठीच गेलो असल्याने प्रथम आम्हास जुगाराची चटक लावण्यासाठी आत प्रवेश करताना प्रत्येकाला $20ची तिकीटं देऊन त्यांचा वापर करून खेळण्यास प्रवृत्त केले व बऱ्याच वेळा आम्ही जिंकलो व पैसे मिळू लागले की आणखी खेळण्याची बुद्धी होऊन त्यांनी दिलेले डॉलर्स संपवून आपल्या खिशातील डॉलर्सचीही वाट लागली की मग खेळणे आपण थांबवतो. आमच्या बसमधील थोडे कसलेले खेळाडू सोडले, अर्थात ती सगळी गुज्जू मंडळीच होती, तर बाकीच्यांनी आपल्याला मिळालेले $20 तरी कमीत कमी आपल्याजवळ शिल्लकच राहतील याची काळजी घेतली. आमच्यातही काही भाग्यवान लोकांनी तर $100 पर्यंत प्राप्तीही केली. आम्ही आमचे $20 तरी सुरक्षित राहतील याची काळजी घेतली व अशा प्रकारे ट्रिप फुकटात पाडली. श्री गुगळे आम्हाला मार्गदर्शन करण्याचेच काम मुख्यत्वे करत होते. त्यानंतरच्याही एका वारीत आम्ही अटलांटिक सिटीला असेच गेलो होतो. याशिवाय 2-3 वेळा बीचवर गेलो होतो. अर्थात अमेरिकेतील बीचेस आपल्याकडे बीचहून काही फार वेगळे नसतात हे आम्ही गोवा, अंदमान, केरळ येथील बीचेसना भेट दिलेली असल्यामुळे म्हणू शकतो. आणखी एक वेगळा अनुभव बलून वारीचा. वायुभारित मोठा फुगा व त्याच्या खालील पेटीत आपण उभे राहून हवेत तरंगण्याचा तो अनुभव आनंददायक असतो. अर्थात अशा बलून राईड्स आपल्याकडेही असतात. महाराष्ट्रात त्या कामशेतला आहेत म्हणे. आम्हाला त्यासाठी अमेरिकेत ब्लूमबर्गला जावे लागले एवढेच. गोळी कशी गिळू मी? अमेरिकेत जाताना आमच्या नेहमीच्या आजाराच्या म्हणजे माझा उच्च रक्तदाब आणि संसर्ग डायबेटीस व शिवाय इतरही किरकोळ दुखणी अशा गोळ्यांचा मोठा साठाच आम्ही घेऊन जातो. साध्या दुखण्यांसाठी औषधाच्या दुकानात सरळ सरळ नाव सांगितले की विकत मिळणाऱ्याही गोळ्या तिथल्या औषधांच्या दुकानात मिळतात किंवा त्या ग्राहकाला स्वतःच निवडून घेता येईल अशा पद्धतीने ठेवलेल्या असतात. त्यांना OTC म्हणजे ओव्हर द काउंटर म्हणतात. आपल्याकडे फारच थोड्या गोळ्यांना डॉक्टरांचं प्रमाणपत्र किंवा चिठ्ठी लागते, त्यामुळं आपली सगळीच औषधं OTC असतात. अशा पद्धतीने घेतलेल्या टायनलोन या वेदनाशामकाच्या 500 गोळ्यांचे डबडे माझ्या मुलाकडे पडलेले असते. सर्व प्रकारच्या दक्षता घेऊनही अमेरिकेत असताना एकदा मला सर्दी झालीच.
मला सर्दी झाली असे समजताच लगेच मुलाने ऑफिसमधून येतानाच सर्दीवरील अमेरिकेतील रामबाण इलाज असणाऱ्या गोळ्या आणल्याच व त्याने त्या काढून मला दिल्या. त्या दिवसा वेगळ्या व रात्री वेगळ्या अशा स्वरूपाच्या होत्या. दिवसाच्या डेक्विल व रात्रीच्या नायक्विल. त्या गोळ्यांचा आकार पाहून मी एकदम सटपटलोच. खरे तर गोळ्या सटकन गिळण्यात माझा हातखंडा आहे अशी माझी समजूत होती. नाहीतर बऱ्याच लोकांना गोळ्या गिळताच येत नाहीत आणि मग त्यांना गोळीचे चूर्णच करून घ्यावे लागते. अशा लोकांना डेक्विल व नायक्विल म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर असं म्हणावं लागेल. कारण मी सुद्धा डेक्विल कशी बशी गिळली. त्या गोळ्या तुकडे करून किंवा भुकटी करून घेणेही शक्य नव्हते, कारण पारदर्शक आवरणात द्रव औषध म्हणजे लिक्विड कॅप्सूल असा त्या गोळ्यांचा प्रकार होता. त्यामुळे पूर्ण गोळी गिळणे हीच एक पद्धत वापरणे शक्य होते. रात्रीची गोळी नायक्विल तर डेक्विलपेक्षाही मोठी, म्हणजे एखाद्या छोट्या पक्ष्याचे अंडे असावे तशी. तरी बराच भाग मोठा घसा ताणून मी ती तोंडात सारली व पाण्याच्या घोटाबरोबर गिळण्याचा प्रयत्न केला. पण गोळीचे आवरण गुळगुळीत असून व त्यावर पाण्याचा मोठा घोट घेऊनही गोळी घशातून खाली उतरायला तयार नाही अशी परिस्थिती झाली. बरं, ती घशाच्या इतकी आत गेलेली की बाहेर काढावी म्हटली तर तेही शक्य नाही. अशा प्रकारे औषधाच्या गोळीने श्वास कोंडून मृत्यू पावणारा जगातील पहिला रुग्ण होण्याचा मान मला मिळून, शिवाय ही गोष्ट अमेरिकेत घडल्याने हावडी मोदीसारखीच त्याला प्रसिद्धी मिळणार की काय अशी भीती मला वाटू लागली. कारण मरणोत्तर प्रसिद्धी मिळून मला त्याचा काय उपयोग हे आणखी वर दुःख. खरं म्हणजे बऱ्याच मोठ्या आकाराच्या कॅप्सूल घेण्याचा मला सराव होता, तरीही ही कॅप्सूल मात्र रोगहारक न ठरता रुग्णसंहारक ठरणार की काय अशी भीती वाटू लागली. पण बऱ्याच प्रयत्नांनंतर कशीबशी ती घशातून आत न जाता, कारण ती आशा आता मी सोडून दिली होती, ती गोळी बाहेर पडली व गोळीपेक्षा सर्दी परवडली असा विचार करून मी ती गोळी घ्यायची नाही असे ठरवले व गोळीच्या तावडीतून माझी सुटका करून घेतली. नंतर जालावर शोध घेतला असता नायक्विल आणि तत्सम कॅप्सूल गिळण्याविषयी अनेक लोकांनी आपले अनुभव नोंदवलेले दिसले. त्यात एका प्रकारात गोळी मान वर करून कशी घ्यावी, अगदी ती गोळी ओठावर कुठे ठेवावी व मानेचा कोन कसा करून पाण्याची बाटलीच तोंडाला लावून घोट कसा घ्यावा इतक्या बारीकसारीक सूचनाही त्यात होत्या. तर दुसऱ्या प्रकारात मान खाली करूनही अशीच अगदी सुलभतेने गोळी कशी गिळली जाते याचे आकृतीसह वर्णन केलेले आढळले. यावरून ही समस्या केवळ माझ्यापुरतीच मर्यादित नसून त्याला जागतिक परिमाण आहे हे ध्यानात आले. इतक्या मोठ्या आकाराची लिक्विड कॅप्सूल केल्याबद्दल बऱ्याच लोकांनी खास अमेरिकन थाटात कंपनीला शिव्या मोजल्या आहेत असेही दिसले. एका गृहस्थाने तर अगदी वैतागून ही गोळी वरून न घेता खालून घ्यावी की काय असाही प्रश्न केला आहे. तरी कंपनीने एक मोठी गोळी करण्याऐवजी छोट्या 2 गोळ्या का केल्या नाहीत हे समजत नाही. या गोष्टीला 3 वर्षे झाली. आता कंपनीने कॅप्सूलच्या ऐवजी साध्या गोळ्या ज्यांचे तुकडे करता येतील किंवा चूर्ण करता येईल अशा तयार करायला सुरुवात केली असून तेच औषध द्रवस्वरूपातही उपलब्ध केले आहे असे समजते. एकूण बऱ्याच लोकांचे शिव्या शाप खाऊन कंपनीला सुबुद्धी सुचली म्हणायची.